राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून काका पुतण्यात जुंपल्याचं चित्र आहे। शरद पवार यांनी लाडकी बहीणवरून सरकारवर केलेल्या टीकेला आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलत असतं, सरकारला राज्यातील महिलांच्या सुरक्षेची काळजी आहे असं प्रत्युत्तरच अजित पवारांनी शरद पवारांना दिलंय। आपण पाहतोय की लाडकी बहीण योजनेवरून काका पुतण्यात आता पुन्हा एकदा जुंपलेली आहे। ₹1500 ठीक आहे, पण ₹1500पेक्षा आमच्या भगिनींची अभिनव वाचवणं, त्यांना संरक्षण देणं, त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे। पण त्याच्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही, लोकांची फसवणूक हे करण्याच्या उद्देश काम या ठिकाणी दिसत आहे। 100% अब्रू वाचवण्याच्या संदर्भामध्ये कुणाचंही सरकार असेल, कुणाचंही आजपर्यंत जेवढे सरकार आली, जेवढे मुख्यमंत्री झाले, जेवढे गृहमंत्री झाले, त्या प्रत्येकालाच वाटत असतं की कायदा सुव्यवस्था चांगली ठेवली गेली पाहिजे आणि तशा पद्धतीचा प्रयत्न हा प्रत्येक सरकार करत असतं, आम्ही पण करतोय। बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूरच्या शिंगणापूरमधील ग्रामसभेत मुस्लिम बांधवांबाबत एक ठराव घेण्यात आला। मुस्लिम मतदारांची नवीन नावं मतदान यादीत समाविष्ट करू नये असा हा ठराव ग्रामसभेत ठराव घेण्यात आला। हा ठराव व्हायरल झाल्यानंतर गावच्या सरपंचानं सारवासारव केलेली आहे। तो ठराव केवळ अल्पसंख्याकांसाठी होता असं स्पष्टीकरण या सरपंचानं दिलेलं आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठराव करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय ते पाहूयात। जर आपण दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि ओबीसी या सगळ्यांनाच मतदानातून वंचित ठेवायला लागलो तर या देशात लोकशाही कशी नांदेल? पोलिसांनी त्वरित दखल घेऊन हा ठराव करणाऱ्यांविरुद्ध द्वेष प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कारवाई करावी अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केलेली आहे।